हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत बटाट्याच्या पापड्या ॲट होम. तर चला मग सुरू करूया. या ठिकाणी मी घेतले आहे 2 किलो उकळून घेतलेले बटाटे. यानंतर घेणार आहे मी 2 किलो बटाट्यासाठी पावशेर साबुदाणा, जो की मी पूर्णपणे भाजून घेतला आहे छान प्रकारे. या प्रकारे एक एक बटाटा असं चांगल्या प्रकारे त्याची साल काढून घ्या. आता एक एक बटाटा या प्रकारे मस्त प्रकारे किसून घ्यायचा आहे. मी ही किसणी घेतली आहे, तुम्ही कोणती पण किसणी घेऊ शकता. बटाटे किसून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप ही असेल आपली. जो साबुदाणा मी भाजून घेतला होता तो ग्राइंड करून घ्यायचा आहे. त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी या ठिकाणी टाकल्या आहेत. त्यानंतर हा साबुदाणा ग्राइंड करून घेतल्यानंतर चाळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे चाळून घ्यायचा आहे. एकदम बारीक चाळणी मी या ठिकाणी घेतली आहे. त्यानंतर बघूयात नेक्स्ट स्टेप. साबुदाणा मी अशा प्रकारे चाळून घेतला आहे. त्यानंतर चाळून घेतल्यानंतर जे उर्वरित दाणे आहेत साबुदाण्याचे, अशा प्रकारे हे सुद्धा तुम्हाला पुन्हा मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचे आहेत. बारीक एकदम फाईन पावडर बनवून घ्या त्याची पुन्हा. हे मिश्रण जे साबुदाणा आणि मिरची मी मिक्सरमधून काढून घेतलं आहे, तर ती पावडर जी आपण बनवली आहे ती मी ॲड करणार आहे. आता आपण कुस्करून घेतलेल्या बटाट्यामध्ये हे पूर्ण ॲड करणार आहे. आता यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकणार आहे आपण आणि मस्त छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण. अशा प्रकारे मी छान असा पीठ जे होतं आपलं बटाटं साबुदाण्याचं जी पावडर आपण बनवली होती, साबुदाणा मिरचीची पावडर, यामध्ये मी टाकून घेतली आणि मीठ चवीनुसार मी ॲड केलं आहे. आता ही चाळणी जी आहे यामध्ये मी तेल लावून घेतलं आहे थोडंसं. ओके. आणि यानंतर जी फायनल स्टेप आहे ती अशी असणार आहे की तुम्हाला हे जे पीठ आहे, आपलं पीठ आहे ते छान प्रकारे वाफून घ्यायचं आहे. मी ऑलरेडी या ठिकाणी स्टीलचं हे बघून मी ठेवलं आहे. पातेलं मी यामध्ये पाणी ऑलरेडी गरम करण्यासाठी ठेवलं आहे. छान अशी उकळी फुटू द्या पाण्याला. यानंतर मी ही चाळण यावर अशा प्रकारे मी ठेवली आहे आणि गॅस जो आहे माझा हाय फ्लेमवर आहे. ओके. यानंतर आपण यामध्ये ते पीठ जे आपण ओके, हे पीठ मी थोडं थोडं करून छान प्रकारे वाफून घेणार आहे. त्यानंतर आपण बघूया फायनल स्टेप. अशा प्रकारे छान ह्याचे छोटे छोटे असे उंडे बनवून घ्या, जेणेकरून ते चाळणीमध्ये व्यवस्थितपणे फिट बसतील. हां, अशा प्रकारे सर्व उंडे चाळणीमध्ये ठेवा हळूहळू एक एक करून आणि 5 ते 7 मिनिटापर्यंत अशा प्रकारे छान वाफून द्या. वाफून घ्या हे पीठ. हे बघा अशा प्रकारे वाफून घेतलं आहे मी पीठ. ही गोळे मी कारण जास्त पीठ होतं त्यामुळे आपण थोडं थोडं करून हे वाफून घेतलं आहे. प्रत्येकी 5 ते 6 मिनिटं मी वाफून घेतलं आहे. यानंतर आपण याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत. तर मग सुरू करू. तर मी तुपाचा हात घेऊन थोडे थोडे आपण याचे स्मॉल बॉल्स करून घेऊयात. ओके. यानंतर डायरेक्ट आपण करणार आहोत पापड. फायनल आपण गोळे बनवून रेडी झालो आहोत. आता आपण सुरुवात करूया पापडांना. हे बघा माझ्याकडे यंत्र आहे पापड करण्याचं, तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ताट पण यूज करू शकता. तर बघूयात यामध्ये कसे होतात पापड. चला. ओके. अशा प्रकारे रेडी झाला आहे आपला फायनल पापड आणि वाळत घालू शकता तुम्ही अशा प्रकारे. हे बघा अशा प्रकारे. ओके, ठीक आहे. या प्रकारे तयार झाला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.